नल योजना में हो रही अनियमितताओं और यवतमाल में नदी में डूबकर एक मासूम लड़की की दर्दनाक मौत, इन दोनों गंभीर मामलों पर चंद्रशेखर बावनकुळे ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की है। वाड्या पाड्या धनगरवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पारदीवाड्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या नळयोजना अजून झाल्या नाही आहे। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी मग अमृत योजनेमध्ये असेल अनेक योजना या ठिकाणी आणल्या आणि त्या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सरकारच्या माध्यमातून पैसा उपलब्ध झाला। आता खरं तर 20 लोकांचे पाळे आहेत, 30 लोकांचे पाळे आहेत, 30 घरांचे पाळे आहे, मोठ्या प्रमाणावर आहे। त्यामुळे या ठिकाणी नळ योजना पोहोचवणे अजूनही सरकारला शक्य झालं नाही। 65 वर्षे काँग्रेस पार्टीने सरकार चालवलं, 10 वर्ष माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी या देशामध्ये आपलं सरकार आल्याबरोबर या सर्व वाड्या पाड्या धनगरवाड्या पारदीवाड्यावर नळ योजना देण्याचा प्रयत्न तरी केला आहे आणि आज त्या नळ योजना पूर्ण तयार होणे। कारण एखाद्या आदिवासी वाड्यामध्ये एखादी नळ योजना करायची असेल त्याचे खूप त्या ठिकाणी ती योजना तांत्रिकदृष्ट्या पूर्ण करावी लागतं। एवढ्या मोठ्या वाड्या पाड्यावर पाईपलाईन नेणे, तिथे नळ योजना पोहोचवणे याकडे थोडा वेळ लागतो। ही गोष्ट खरी आहे, थोडा वेळ झाला आहे। त्यामुळे परवाची गंभीर घटना घडली, अशा अनेक घटना या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या त्या ठिकाणी टंचाईमुळे होतात आहे। हे विकसित भारताकरता, विकसित महाराष्ट्राकरता हे चांगलं नाही की पिण्याच्या पाण्याकरता एखादी आत्महत्या व्हावी किंवा एखादा दुर्घटना व्हावी किंवा एखादी त्या ठिकाणी घटना घडावी, कोणाचा जीव जावा, हे काही योग्य नाही आहे। मला असं वाटतं की सरकारच्यामध्ये लक्ष टाकेल आणि ज्या योजना केंद्र सरकारच्या निधीतनं राज्यामध्ये मंजूर आहे, कामं चालू आहे, ती कामं तातडीनं पूर्ण करण्याकरता मी माननीय मंत्री पाणीपुरवठा आणि माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलेल आणि ज्या योजना अपूर्ण त्या अपूर्ण योजना पूर्ण करणे ही सरकारची जबाबदारी आहे, त्या पूर्ण करू।